आर्या, सावी, घे ना ग, घे. घे ग. अगं तुझ्यासाठीच आणलाय, घे. सावी, अगं घरातल्यांनी काही खाऊ दिलं ना तर तो घ्यायचा असतो. आणि आपण सगळे एकाच घरात राहतो की नाही, हो ना? मग घे बरं, घे अगं. घे ग. बरं सावी, ही आर्या. हं? तू ये, तिच्या सोबत आतमध्ये बसून खा. हं? चल चल ना. ये. हा ना, हा ससूला आहे. मस्त आहे ना? हो. हे काय आहे? भाऊलीच आहे. मग भाऊली कुठे आहे? माझ्या भाऊलीचा होता ग. कुणी आणलं? सावी, अगं तूच हौसनं माझ्या बाळासाठी आणला होतास ना ग. पण आता तू पण ती नाहीस आणि माझं बाळ. सावी, झाला काय खाऊ खाऊन? हा. मग आता ससुल्याला औषध द्यायचंय ना? हा. मग ससुल्या बरोबर कोण येणार बरं? मी. चला मग. हा. बाय बाय. आई, सावी काकूला काय झालंय? अशी का वागतीये ती? आर्या, आपल्या काकूला बरं वाटत नाहीये ग. आणि त्यामुळे ती आपल्या सगळ्यांना विसरली. सावी, असं सगळं विसरून कसं चालेल ग? तूच तर आधार होतेस माझा. खरं मनाशी खूप गोष्टी ठरवल्या होत्या मी. सगळ्यात आधी तुला विश्वासात घेऊन सांगायचं होतं की माझं बाळ.
भास्कर, आपल्या मनाप्रमाणे पेपर तयार झाले. काय वाटेल ते झालं का नाही, तरी आजच्या आज धैर्याच्या सह्या यावर घ्यायच्याच. मग मुजुमदाराची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर. भास्कर, इतक्या वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण होणार. त्या धैर्याला का नाही त्या येडी सोबत या घरातून बाहेर हाकलून द्यायचं कायमचं. मग त्या नवरा बायकोला बसू देत गाडी गाडी खेळत. बरोबर आहे. नाही दादा, बरोबर आहे. त्या सावीला येड लागलंय ही आपल्यासाठी लॉटरीच लागली. पण आपण जे काही करतोय ना दादा, त्या आईला कळतं कामा नये. तिला कळलं ना, ती मोडता घालणारच. करेक्ट आहे तुझं. जर धैर्य पण त्या खोळीसोबत खेळत असेल का नाही, तेव्हाच हे सगळं करावं लागणार आहे. नाही त्याच्या लक्षात नाही आलं पाहिजे बरं. त्याच्या लक्षात आलं का नाही भास्कर, तर आपला खेळ खलास. चल बघू काय करतो ते. त्या येडी बरोबर असेल का नाही, तर लगेच सह्या करून घेऊ. चल. थांब. परवा तू सावीला येडी म्हणला तेव्हा तू धैर्य सटकला होता ना तुझ्यावर. तू नको जाऊ, मी जातो. आता ससुल्या मस्त छान पैकी औषध घेणार. हा, आणि औषध बाहेर काढायचं नाही. हा. चला 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 चला. व्हेरी गुड. आता ससुल्यानं मस्त औषध घेतलं. आता सावीची पाळी. चला 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 चला. नाही, नको, मला मला नको ते औषध, नको. सावी, अगं असं नाही करायचं. ससुल्यानं कसं घेतलं बरं औषध, मग आता तू पण घ्यायचं. चल चल चल. नको, ते खूप कडू असतं औषध. मला नको. बरं, सावी गुड गर्ल आहे ना, मग औषधाला असं नाही म्हणायचं नसतं. धैर्य,